नमस्कार. स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात पारंपरिक पद्धतीच्या अतिशय चविष्ट वर कुरकुरीत आत लुसलुशीत अशा रताळ्याच्या पुऱ्यांची रेसिपी. खूप चविष्ट ह्या रताळ्याच्या पुऱ्या होतात आणि अगदी जिभेवर ठेवता क्षणीच विरघळतात एवढ्या अलवार अशा होतात. मस्त अशी रेसिपी आहे, खूप सोपी आहे. चला तर बघूयात आता याची कृती. रताळ्याच्या पुऱ्या किंवा कंदाच्या पुऱ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 2 मध्यम आकाराची ही रताळं. खूप लहान नाही आणि एकदम खूप मोठी देखील नाही, साधारण 1.5 पाव वगैरे ही रताळं आहे. गावी पांढऱ्या रंगाचे रताळं मिळतात, त्यापासून ह्या पुऱ्या बनवतात. तुम्हाला नाही मिळाले तर तुम्ही असे हे लालसर जांभळ्या रंगाचे रताळं देखील वापरून ह्या पुऱ्या करू शकतात. रताळं पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. सर्वप्रथम कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं. यामध्ये कुकरच्या डब्यात आता आपल्याला हे रताळं ठेवायचे आहे. डायरेक्ट पाण्यामध्ये रताळं शिजवायचे नाही, त्याची चव पानसट लागते. आता कुकर बंद करून घेऊ. आणि मध्यम आचेवर याला 3 शिट्या काढायच्या आहे. रताळे मऊ शिजवून घेऊया. हे बघा, रताळे अगदी खूप छान मऊ शिजले आहे. आता ह्याची साल आपण काढून घेऊ. सर्व रताळ्याची साल काढून झाली आहे. आता ही रताळं जरा गरम आहे तोपर्यंतच आपण ही किसणीवर किसून घेऊ. तुम्ही हाताने मॅश देखील करू शकतात. या प्रकारे अशी किसणीवर किसून घ्या, म्हणजे यामध्ये जर अतिरिक्त काही शिरा असतील तर त्या निघून जातील. रताळ्यामध्ये कधी कधी असे धागे असतात, ते धागे निघण्यासाठी असं किसणीवर किसून घ्या. हे बघा, किसणीवर किसल्यामुळे हे जे असे रताळ्यातले धागे आहे हे वरतीच राहत आहे. सर्व रताळी मी किसून घेतली आणि छान मऊ अशी झाली आहे. आता यामध्ये 1 टीस्पून साजूक तूप घालूया. ही किसलेली रताळं मी वाटीनी मोजली तर बरोबर 1/4 वाटी रताळं आहे. आता ह्या 1/4 वाटी रताळ्यासाठी साधारण पाऊण वाटी किसलेला गुळ मी घालणार आहे. गुळ हा नेहमी करता किसून घाला, चिरून नाही किंवा फोडून देखील नाही, असा किसून घाला, म्हणजे तो खूप लवकर आणि खूप छान मिक्स होतो. आता हे सर्व आपण छान एकजीव करून घेऊ. हातानेच हे आपल्याला नीट मिक्स करायचं आहे. रताळे थोडे गरम असल्यामुळे हे अगदी सहज मिक्स होतं. ह्या रताळ्याच्या पुऱ्या 3 ते 4 पद्धतीने करता येतात. गुळ घालून करतात, कुणी साखर घालून करतात, तर विदर्भामध्ये तर साखरेचा पाक घालून देखील ह्या पुऱ्या करतात. पाकातील रताळ्याच्या पुऱ्या देखील खूप मस्त होतात. उन्हाळ्याच्या दिवसात विदर्भामध्ये उष्णता खूप असते, त्यामुळे पिठी साखर वापरून पुऱ्या करतात. पण हल्ली सर्वांना गुळाचेच पदार्थ हवे असतात, त्यामुळे मी सर्वात पहिले हा गुळातील पाकात पण हल्ली सर्वांना गुळाच्या रेसिपी हव्या असतात, त्यामुळे मी हा गुळातील पुऱ्या दाखवत आहे. हे बघा, गुळ ह्या रताळ्यामध्ये अगदी पूर्णपणे मिक्स झाला आहे. ह्याच पद्धतीचा हवा, गुळाचे खडे यामध्ये राहायला नको. यामध्ये 1 मोठी चिमूट मीठ घालूया. गोड पुऱ्या असल्या तरी थोडं मीठ घाला, म्हणजे ह्याची चव खूप मस्त येते. वेलची पूड घालू. 2 टेबलस्पून पांढरे तीळ घालणार आहे. 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालायचं आहे. थोडं तांदळाचं पीठ घातलं की ह्या पुऱ्या खूप मस्त खुसखुशीत होतात. यामध्ये आवश्यकतेनुसार कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ घालूया. गव्हाच्या पिठाचा एकदम अंदाज सांगता येत नाही, कारण ह्या रताळ्याला गुळ घातल्यानंतर किती पाणी सुटतं त्यानुसार आपल्याला हे पीठ घालायचं आहे. एकाच वेळी सर्व पीठ घालू नका, थोडं थोडं करून पीठ घाला आणि थोडा घट्टसर गोळा याचा मळायचा आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुलांना सुट्ट्या असतात, तेव्हा तुम्ही हे असे प्रकार त्यांना बनवून द्या. खूप पौष्टिक अशा पारंपरिक रेसिपीज आहे. बरेच जण या रताळ्याच्या फिक्या अशा पुऱ्या करून मग त्यामध्ये पाक घालतात, किंवा बरेच जण त्या फिक्या पुऱ्या
ह्या चिंचवणी सोबत देखील खातात। विदर्भामध्ये अक्षय तृतीयेला जी चिंचवणी बनवली जाते त्यासोबत देखील ह्या रताळ्याच्या पुऱ्या आवर्जून बनवतात। खूप मस्त लागतात। कुठल्याही प्रकारे खाऊन बघा। कोणी रताळ्याच्या पुऱ्या बनवतं तर कोणी रताळ्याच्या पोळ्या देखील बनवतं। तुम्हाला जर तळून खायचे नसेल तर ह्यापासून तुम्ही पोळीप्रमाणे तव्यावर तूप लावून भाजून देखील ह्याच्या पोळ्या करू शकतात। खूप मस्त होतात। हे बघा, या प्रकारे असं घट्टसर पीठ मी असं मळून घेतलं आहे। आता यावर झाकण ठेवू आणि पीठ मुरण्यासाठी 10 मिनिट बाजूला ठेवून देऊ। साधारण 10 मिनिटांनंतर हे पीठ छान मुरलं। आता आपण एक वेळा हे व्यवस्थित मळून घेऊया। आता ह्याचा एक गोळा घेऊ आणि पुऱ्या लाटून घेऊया। अगदी हलकसं गव्हाचं पीठ लावू आणि ह्या पुऱ्या आपण लाटून घेऊया। खूप पीठ लावू नका, हलक्या हलक्या हाताने पुरी लाटून घेऊ। खूप जाड नाही आणि खूप पातळ देखील नाही। एक मोठी पारी लाटायची आणि वाटीच्या साहाय्याने त्या पुऱ्या कापून घेऊया, म्हणजे खूप छान एकसारख्या दिसतात। या प्रकारे मोठी पारी मी लाटून घेतली। आता वाटीने आपण या पुऱ्या कापून घेऊ। वाटीने कापल्यामुळे छान एकसारखा सुबक आकार याला येतो। बघा, उरलेला भाग काढून घेऊया। अशाच काही पुऱ्या मी आता करून घेते। ताटामध्ये पसरवून ठेवू। पुऱ्या तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये पुरी घालूया। एका वेळी तेलात सहज मावतील एवढ्या पुऱ्या घाला। या प्रकारे पुऱ्या तेलात वर आल्यानंतर ह्या जरा खाली ढकला, म्हणजे त्या छान फुगतील। बघा किती मस्त टम्म ह्या पुऱ्या फुगल्या आहे। गॅसची फ्लेम मध्यमच ठेवा। आता छान तांबूस आणि खुसखुशीत होईपर्यंत ह्या पुऱ्या तळायच्या आहे। फुगल्या ना खूप मस्त। पुऱ्या दोन्ही बाजूनी अगदी खमंग तळून झाल्या। आता आपण ह्या काढून घेऊ। अजून काही पुरी घालूया। या पद्धतीने तेलात तळून वर आली की खाली ढकला, म्हणजे खूप मस्त पुऱ्या फुगतात। बरेच जण म्हणतात ताई पुऱ्या फुगत नाही, त्याचं कारण म्हणजे पुरी एकसारखी लाटली जायला हवी। खूप पातळ नको आणि खूप जाडसर देखील नको। आणि अशी तेलामध्ये तळून आल्यानंतर ती जरा खाली ढकला, म्हणजे त्या छान फुगतात। सर्वच पुऱ्या या पद्धतीने मी तळून घेते। अतिशय चविष्ट, खूप लुसलुशीत अशा रताळ्याच्या पुऱ्या तयार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर खूप मस्त ह्या पुऱ्या झाल्या आहे। जिभेवर ठेवता क्षणीच विरघळणाऱ्या अशा ह्या पुऱ्या आहे। हे बघा, एक पुरी मी तुम्हाला फोडून दाखवते। आतमध्ये देखील बघा किती छान पोकळ आणि हलक्या अशा झाल्या। खूप सॉफ्ट आहे। तुम्ही या प्रकारे रताळ्याच्या पुऱ्या नक्की करून बघा। ह्या पुऱ्या 2 दिवस देखील सहज टिकतात, लवकर खराब होत नाही। त्यामुळे प्रवासामध्ये नेण्यासाठी देखील तुम्ही बनवू शकतात। आणि तुम्हाला जर ह्या प्रकारे पुऱ्या करायच्या नसतील तर थोड्या जाडसर लाटून तुम्ही तुपामध्ये भाजून ह्याच्या दशम्या देखील करू शकतात। त्या देखील अप्रतिम लागतात। कुठल्याही पद्धतीने करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।